ग्रामीण संस्कृतीचा कणा आणि शेतकऱ्याचा खरा सोबती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खिल्लार जातीच्या बैलांचे महत्त्व आजही अबाधित आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील शेतकरी गणपत खपाले यांनी जोपासलेला सोन्या नावाचा खिल्लार बैल सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. विविध प्रदर्शनांमध्ये आपला दरारा निर्माण करणाऱ्या या सोन्याने सलग 11 वेळा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. माझं नाव गणपत तुकाराम खपाले, राहणार रोपळे, तालुका पंढरपूर. आणि माझ्याकडे हा काजळी खिलारमध्ये ओरिजिनलमध्ये काजळी खिलार हा बैल आहे. आणि ह्यानं आत्तापर्यंत महाराष्ट्रात पूर्ण रेकॉर्ड ब्रेक केलेला बैल आहे. ह्यो पहिल्यांदा महेशदादा लांडगे मोशी पुणे चॅम्पियन, त्याच्यानंतर 23-24 सलग सोलापूर चॅम्पियन गडयात्रा, त्याच्यानंतर बेळगाव चॅम्पियन, त्याच्यानंतर आप्पाचीवाडी चॅम्पियन, त्याच्यानंतर उरुळी कांचन चॅम्पियन, कनंगला चॅम्पियन, सांगली आस्था चॅम्पियन, पुशेगावचे प्रथम, उरुळी कांचन, पंढरपूरच्या वारी 2 वेळा चॅम्पियन, असं सलग 11 वेळा चॅम्पियन. आणि चंद्रपूर काल बाँड्री आपली महाराष्ट्राची, तिथं बी काल चॅम्पियन होऊन आलेला आहे मागल्या महिन्यात. तर असं ह्याने रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे या सोन्याने. आणि ह्याचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं म्हणजे ओरिजिनल बैल कशात बघायचं असतं काजळीमध्ये. तर ह्याचे नागपुरी बघा, काळे ओरिजिनल काजळीच येणार. ह्याचे गणपतीच्या आकाराचे नाजूक डोळे येणार, शिंग ओरिजिनल काळच येणार, नक्या खोऱ्या काळ्याच येणार. ह्याचं अवघड जाग्याची जागासुद्धा अर्धी काळीच येणार, चिपोटगांडा काळा येणार. बॉडी टेक्स्चर बघा एक लेवल येणार, बैल कमी जास्त कुठे मिळणार नाही. असं ह्यानं महाराष्ट्रभर नाव कमवलेलं आहे. आणि आज इथं का आम्ही प्रदर्शनासाठी म्हणजे स्पर्धेसाठी नाही आलेलो, कारण अशा छोट्या मैदानावर जाणारा बैल नाही हो. हा हिंद केसरी झालेला बैल आहे. तर इथं नुसतं पाहण्यासाठी आणलेला आहे. त्याचा खुराक कसा असतो? याचा खुराक एक टायमाला सरासरी 5 ते 7 किलो खुराक असते. त्यात अंडी असते, दूध असते, मकाचा भरडा आहे, सातू आहे, शेंगदाणा पेंड आहे, गहूभुशी आहे, आयुर्वेदिक पावडर आहे. एकूण असं 5-6 किलो एका टायमाला खुराक दिला जातो याला. नंतर काय असेल ते 2-3 नमुन्याची वैरण दिली जाते. आणि हा बैल कुठंही जाऊ दे, आतापर्यंत 3 वर्षात येणार कोणी ह्याची बरोबरीच करत नाही. असं झालेलं आहे आत्ताशी. आता जुळकात गेलेला आहे, जुळूक झाला आहे तो, तरी बी अजून स्पर्धा गाजवतो. आणि माझ्याकडे दुसरा एक कोसा म्हणून आहे बैल, तोही 8 वेळा चॅम्पियन झालेला आहे. कालचं वैजनाथ परळे, पंकजा मुंडे, तिथं बी आपला बैल चॅम्पियन आहे. ह्याची किती किंमत दिली? आता हा बैल पुण्यात मागितला होता 7 लाखापासून 10.5 लाखापर्यंत. तिथले लोक आळंदीची माणसं मागत होती. त्यांना बैल हा पाहिजे होता घाटातल्या शर्यतीला पळवण्यासाठी. तर आम्हाला ती द्यायचं नव्हतं. आणि 3ऱ्या दिवशी बैल चॅम्पियन झाल्यावर आपण द्यायचं बंद केला. आणि आज ह्या बैलांनी एवढं माझं चांगलं केलेलं आहे की माझी दोन्ही मुलं इंजिनियर आहेत, पुण्याला आहेत. माझी मुलगी मुंबई पोलीस आहे. आणि 1 कोटीचा मी बंगला बांधायचा चालू आहे ह्या बैलांच्या जीवावर. त्यामुळे मला ही मरे बैल जागेवरच पाहिजे. माझ्या घरचा सदस्य आहे, ह्याला विकायचा नाही.